गटाचं नाव मोताई महिला मंडळ ठेवलंय. 24,750 आणि वाटी केल्यानंतर त्याच्यावर ही कोंबड्याची प्रसाद ठेवणार आणि प्रत्येक बोकड्याचं आमच्या देवांचं मानपान असतो. जे पावसाळी शेती करण्याच्या अगोदर सर्व गावाच्या देवांना आपण मानपान देतो. दर मंगळवारी पूर्ण गावातली लोक आमच्या या गावदेवच्या मंदिरामध्ये दर्शन करायला येतात. आवाज आवाज नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत असेल. आज आमच्या सारसंग गावाची आहे सात म्हणजे सातीची यात्रा आम्ही म्हणतो तिला. म्हणजे पूर्वीपासून वडिलोपार्जितपासून सातीची यात्रा साजरी केली जाते. साती यात्रा म्हटलं तर आमच्या देवांचं मानपान असतो. जे पावसाळी शेती करण्याच्या अगोदर सर्व गावाच्या देवांना आपण मानपान देतो, त्याला आम्ही सात म्हणतो. तर मानपान म्हणजे बोकडाचं कोंबड्यांचं मानपान आमच्या देवांना द्यायला लागतो. म्हणजे पूर्वी कोकणात सर्व खेडेगावांमध्ये ही परंपरा राबवली जाते. तसेच आमच्या सारसंग गावात सुद्धा आता आज सातीची यात्रा आहे. सगळे गावकर नागरिक येण्यास चालू झाले आहेत आणि मानपान करण्यासाठी तुम्हाला दाखवतो मी बोकड कोंबड्या वगैरे. बघूया, नक्कीच तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच ही व्हिडिओ आवडेल. चला तर बघूया आपण काय काय मानपान आमच्या गावातलं सगळं आमच्या गावातलं नागरिक काय. मित्रांनो, आता आलो आम्ही गावदेवच्या मंदिरामध्ये, जे आमचे जागृत देवस्थान आहे. आता आपण त्या गावदेवच्या आमच्या देवाचं दर्शन करूया आपण. माझ्याबरोबर तेजस पाटील. मित्रांनो, हे आमचं जागृत देवस्थान आहे. दर मंगळवारी पूर्ण गावातली लोक आमच्या या गावदेवच्या मंदिरामध्ये दर्शन करायला येतात. म्हणजे आम्हाला सर्वांना या देवाची प्रचिती आहे. जागृत देवस्थान आमचं हे गावदेवचं. हे बघा, काही आमच्या गावातील तरुण मंडळी येण्यास चालू झाले. हे पूर्ण मंदिराचं हिरवगार परिसर पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, हा आमच्या गावचा चेडा, त्याला मी चिडोबा बोलतो. हा बघा, हे सर्व साईडचे हातपुशे देव असे पूर्वज आमचे वडिलोपार्जित बोलत असतात, आम्हाला सांगत असतात. मंदिराच्या आमच्या मागच्या साईडला आमची सतीआई आहे. ही बघा, मित्रांनो, ही आमची गवंड आहे. पूर्वी या रोडला गवंड व्हायची, म्हणजे शेती होती इकडे पूर्वी. आता या कंपन्या वगैरे आता आलेल्या आहेत. या गवंडाने सर्व लोक मंदिरात पाया पडायचे. पूर्वी इकडे येण्यासारखी सोय नव्हती, पण आता वाहन वगैरे येतोय. आता आम्ही हे बघा बाईक घेऊन आलोत. आता पूर आलेलं तेव्हा पाणी इथपर्यंत होता. पूर्ण आमच्या मंदिरातून दाखवलं ना, त्या मंदिरामध्ये पूर्ण पाणी लागलेलं. पूर्वी या पूर्ण गवंडाने चालत यायची, शेतीवाडी करायची. तेव्हा या गवंडाने पूर्ण चालत यायला लागायचं आमच्या सर्व गावातील नागरिकांना, कारण इकडे जास्त करून शेती असायची. आता इकडे कंपन्या वगैरे झाल्यामुळं आता काय शेती वगैरे फार कोण करत नाही. हे बघा, आमच्या गावातील लोक आता जमा झाले, तयार सुरू झाले. मानपानाचा बोकडा, देवाला जे मानपान लागतात आणि आणलेलं आहे सर्व चिल्लर पार्टी. हे बघा, ही चिल्लर पार्टी सगळी बोकड घेऊन आले. हे बघा मित्रांनो, ही आमची सारसाई
देवांच्या मानपानाच्या प्रसादाची तयारी चालू आहे. हे आमचे सर्व लहान मुले, आमची पुढची पिढी सर्व मित्रांनो, ही आमची पुढची पिढी ते देवाचं दर्शन घेतात. जागृत दिवस आमच्या सारसाईचं देवाच्या मानपानाची तयारी चालू आहे. बघा, सारसाई देवीचं हे सर्व परिसर स्वच्छ परिसर. बोकड कापण्या बघण्यासाठी सगळे जमा झाली. मित्रांनो, आता आम्ही आमच्या मोताई मंदिरामध्ये, म्हणजे मोताईमध्ये करंदीमध्ये असते देवी आमची, आणि या देवीच्या नावावर आमच्या गावातील महिला मंडळाच्या गटाचं नाव मोताई महिला मंडळ ठेवलं आहे. तुम्हाला दाखवतो. पूर्ण करंदीमध्ये ही मोताई, आणि आम्ही सर्व आमच्या गावातील लहान मुलं पाया पडायला लागलो. बघा मित्रांनो, आमची मोताई. इथं मंदिर नाही बांधू शकत आपण, ती अशीच या करंदीखाली आमची देवी राहू शकते. अशी पूर्वजांची ही आमची आख्यायिका आहे, असे पूर्वज आम्हाला सांगतात. घाटी घ्यायचं, बाकी मानपान त्यात सुरू होईल. आता देवांचं दाखव तुम्हाला कसं मानपान देतात ते. सुखी राहायला पाहिजे. मानपानाची तयारी चालू. बघा, ते नैवेद्य शिजवतात. आमचा पिठे भाई नैवेद्याची तयारी करतोय, आणि त्यानंतर देवाचं मानपान झाल्यानंतर बोकडाची वाटी करणार, आणि वाटी केल्यानंतर त्याच्यावर ही खोबड्याची प्रसाद ठेवणार. प्रत्येक बोकड्याच्या वाटा म्हणजे मटणाचा वाटा तो प्रसाद म्हणून प्रत्येकाच्या घरी जवळजवळ 100 ते 101 गर्दी वाटा हा प्रसाद म्हणून जाणार आहे. मग दाखवतो वाटे कसे करतात बोकड कापल्यानंतर. खर्च झालाय. बोकड आणलाय आपण 12,750 रुपयाचा.
पूर्वापासून आहे ती. म्हणजे शेती करायच्या अगोदर करतात देवांचं मानपान. मानपान दिल्याशिवाय कोण शेती लावायला जायचं नाही. हे मानपान दिल्याशिवाय शेतीला सुरुवातच नव्हती करत. आता बाई सुखी देवासाठी आणि हिची जर जत्रा जर नाही केली आणि कोण लावायला गेला तर त्याचा संजोग होत नाही. म्हणजे असं म्हणजे पूर्ण शास्त्र आहे. झालेल्याच घटना. हा ना. थांबा फोटो काढू दे. आवाज आवाज आता काढू सगळ्या भेटेल.